हॅलो इंजिनियर्स, मी धनंजय डाकरे, फाउंडर ऑफ सिव्हिल झोन इन्स्टिट्यूट अमरावती, आपणा सर्वांचं या ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो. इंजिनियर्स, आपण कॉलेज लाईफमध्ये असाल, नक्कीच तुमच्या मनात विचार येत असेल, आपल्याला कुठेतरी इन्कम जनरेट करता येईल का, है की नाही? सगळ्यांच्याच मनात कदाचित हा विचार असेल. तर याचं उत्तर आहे होय. तुम्हाला नक्की तुमचा स्वतःचा इन्कम जनरेट करता येईल, पण त्यासाठी तुम्हालाही माहिती आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला इन्कम जर जनरेट करायचं असेल तर तुम्हाला काही स्किल असणे आवश्यक असते. तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, तर तुम्हाला स्वतःचा इन्कम जनरेट करता येते, परंतु त्यासाठी तुम्हाला काही स्किल असणे आवश्यक असते. त्या स्किल कुठल्या आहे, कुठल्या स्किल असतील तुमच्यामध्ये, तर तुम्ही कशाप्रकारे इन्कम जनरेट करू शकता, या सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहो. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे छान अशी प्लॅनिंग जर करता आली तर तुम्ही इन्कम जनरेट नाही करू शकत का? जर तुम्हाला चांगल्या प्रकारे 3D प्लॅनिंग जर करता आली, 2Dची डिझायनिंग सोबत 3D सुद्धा डिझाईन तुम्हाला जर करता आली, तर तुम्ही तुमचा स्वतःचा इन्कम जनरेट नाही करू शकत का? तुम्हाला तुमच्या नातेवाईकामध्ये सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही इंजिनिअरिंग करत आहात, तेही सिव्हिल इंजिनियर आहात, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मला 3Dची डिझाईन येते, मला 2Dची डिझाईन येते. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये तुम्ही रोज स्टेटस ठेवू शकता आपल्या 3D 2Dच्या डिझाईनचं. तुम्ही फेसबुकमध्ये त्याची मार्केटिंग करू शकता. तुम्ही ओव्हरऑल इन्कम जनरेट करू शकता ऑनलाईन सुद्धा. तुम्हाला माहिती असेल फ्रीलान्सिंगच्या द्वारे सुद्धा तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट पाहिजे, ते म्हणजे नॉलेज. नॉलेज तुम्हाला कोण प्रोव्हाइड करेल, तर त्याचं उत्तर आहे आम्ही. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला सिव्हिल झोन इन्स्टिट्यूट तुम्हाला या बाबतीत सगळ्या स्किल तुम्हाला डेव्हलप करून देईल. यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, सिव्हिल झोन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायचं आहे. अमरावतीमध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे. आपल्या इन्स्टिट्यूटला तुम्ही व्हिजिट करा, नक्की तुम्हाला पूर्ण परफेक्ट माहिती देण्यात येईल. इंजिनियर्स, आपल्याला एक चांगली छोटीशी एक खुशखबर देण्यासाठी मी आलेलो आहो. जर तुम्हाला या सगळ्या स्किल जर तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती जर मिळाल्या तर तुम्हाला आवडेल की नाही, त्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहो एक बिगर ऑफर. इंजिनियर, एक पॅकेज इंजिनियर जोपर्यंत तुम्ही बनणार नाही तोपर्यंत तुमची व्हॅल्यू खूप कमी असणार. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आता शिकत आहात, परंतु जेव्हा तुमची डिग्री कंप्लीट होईल, डिग्री कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबसाठी जाल, तर जॉबसाठी गेल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आहे की नाही, प्रॅक्टिकल सोबत तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज आहे की नाही, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे की नाही, या तिन्ही गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करतात समोरची कंपनी. त्याच्यामध्येही सगळ्यात महत्त्वाचं असते सॉफ्टवेअरचं नॉलेज. तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज किती पर्सेंट आहे यावरती तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होतो की नाही हे डिपेंड असतं. तर इंजिनियर, तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जर जायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस जरी का डेव्हलप करायचा असेल, तरी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल स्किल येणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज येणे आवश्यक आहे. बिल्डिंग स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत कशा प्रकारे आपण हँडओव्हर करून देत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. इंजिनियर्स, त्यासाठी आपल्या सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये बेसिक सॉफ्टवेअर आहे ऑटोकॅड. ऑटोकॅड सॉफ्टवेअर तुम्ही बाहेर जर पाहाल तर 5,000च्या वरती तुमची किंमत आहे, परंतु आपण तुम्हाला 4,500मध्ये एक ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर अवेलेबल करून देत आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ड्राफ्टिंग आम्ही पूर्ण प्रकारे शिकवू. त्यासोबतच तुम्हालाही माहिती आहे महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे ड्रॉइंग सबमिट होत असतात, तर सबमिशन ड्रॉइंग कशा प्रकारे काढतात, त्याच्यामध्ये सेक्शन, एलिव्हेशन असते, सेप्टिक टँक डिझाईन असते. हे सगळं काही जे आहे ते सगळं डिटेल तुम्हाला एक प्रोफेशनल ऑटोकॅड आम्ही शिकवू फक्त 4,500मध्ये. त्यानंतर इंजिनियर, तुम्हाला प्लॅनिंग जर करता आली, प्लॅनिंगच्या नंतर नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे तुम्हाला डिझाईन करता आली पाहिजे, स्ट्रक्चर. त्यासाठी तुम्हाला डिझाईन म्हणजे काय, स्ट्रक्चर डिझाईन म्हणजे काय, तुम्हाला माहिती पाहिजे कॉलमची साईज काय द्यायची आहे. तुम्ही एक थंब रूलनुसार तुम्ही कॉलमची साईज द्याल, परंतु मोठं जर स्ट्रक्चर जर असेल तर तुम्हाला त्याला ॲनालिसिस करावं लागेल, स्ट्रक्चरवरती लोड वगैरे अप्लाय करावं लागेल. तर ते लोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जो पण रिझल्ट येईल त्याला मग तुम्ही डिझाईन कराल. तर हे सगळं काही होत असतं स्टॅटप्रोमध्ये. तुम्हाला स्ट्रक्चरचं ॲनालिसिस जर करायचं असेल तर तुम्हाला स्टॅटप्रो सॉफ्टवेअर शिकावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला डिझायनिंग नंतर सुरुवात आपण कशापासून करणार आहोत, ऑटोकॅडपासून, म्हणजे प्लॅनिंग देणार आहोत. प्लॅनिंग दिल्यानंतर आपण काय करणार आहोत, प्लॅनिंग दिल्यानंतर आपण एक स्ट्रक्चरची डिझाईन करणार आहोत. कशामध्ये, स्टॅटप्रोमध्ये. स्टॅटप्रोमध्येच आपण ॲडव्हान्स RC डिझायनर सुद्धा शिकणार आहोत. त्यानंतर RCDC सुद्धा सॉफ्टवेअर आहे, आपण RCDC सॉफ्टवेअर सुद्धा शिकणार आहोत. त्यानंतर स्टॅट फाउंडेशन हे स्पेशल सॉफ्टवेअर आहे स्टॅटचं. तर स्टॅट फाउंडेशनमध्ये आपण कशाप्रकारे आपण फाउंडेशन डिझाईन करू शकतो तेही आपण पाहणार आहोत. हे सगळं तुम्हाला स्ट्रक्चर डिझाईन आणि ॲनालिसिसचं सॉफ्टवेअर 5,000मध्ये आम्ही अवेलेबल करून देत आहोत. स्टॅटप्रो, ॲडव्हान्स RC डिझायनर, RCDC आणि स्टॅट फाउंडेशन हे फक्त तुम्हाला 5,000मध्ये अवेलेबल होत आहे अमरावतीमध्ये. त्यानंतर रेविट आर्किटेक्चरल, रेविट स्ट्रक्चरल आणि रेविट MEP. MEP म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग.
तर हे सगळं रेविटमध्ये बाकीकडे फक्त तुम्हाला रेविट आर्किटेक्चरल शिकवणार, परंतु आपण तुम्हाला रेविट स्ट्रक्चर आणि रेविट MEP सुद्धा शिकवणार आहे. ते फक्त कोर्स आहे तो आपला 5,500 तर इंजिनियर तुम्हाला हे सगळं काही जर आलं तर तुम्ही सॉफ्टवेअरवरती बेस्ट प्लॅनिंग देऊ शकता, त्यानंतर तुम्ही डिझाईन स्वतःची देऊ शकता, त्यानंतर तुम्ही 3Dची डिझाईन सुद्धा स्वतःच देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येणं फार आवश्यक आहे. तुम्हाला क्वांटिटी फाइंड आउट करून देता आली पाहिजे. कुठल्याही मटेरियल तुम्हाला हे सगळं काही काढल्यानंतर तुमचा क्लायंट तुम्हाला विचारेल, सर हे घर बांधण्यासाठी मला किती मटेरियल लागेल, तर तुम्हाला मटेरियलची क्वांटिटी फाइंड आउट करून देता आली पाहिजे. त्यासाठी आपण प्रॅक्टिकल कोर्सेस सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. क्वांटिटी सर्वे, रेट अनालिसिस, तुम्हाला रेटचं सुद्धा अनालिसिस करून देता आलं पाहिजे. किती सिमेंटच्या बॅग लागेल, किती सँड लागेल, किती ॲग्रिगेट लागेल, हे सगळं काही तुम्हाला फाइंड आउट करून देता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला क्वांटिटी सर्वे, रेट अनालिसिस आणि BBS बार बेंडिंग शेड्यूल, कशा प्रकारे बार बेंड होतो आणि किती तुम्हाला बार लागेल, किती तुम्हाला बार बोलवावा लागेल, किती MM चा बार कुठे वापरायचा, हे सगळं काही तुम्हाला BBS मध्ये शिकवण्यात येईल. बार बेंडिंग शेड्यूल, त्यानंतर इस्टिमेशन. तुम्हाला माहिती आहे हे सगळं काही शक्य आहे इस्टिमेशनवरती. तुमचा बजेट जर तुम्हाला माहिती जर नसेल तर तुम्ही हे काहीच काम करू नाही शकत. तर त्यामुळे तुम्हाला इस्टिमेशन येणं फार आवश्यक आहे. ह्या सगळा कोर्स जर तुम्हाला जर आला तर तुम्ही एक पॅकेज इंजिनियर बनाल. बिल्डिंगच्या स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंतचं सगळं काही काम तुम्हाला जमतं. म्हणजे तुम्ही एक चांगल्या प्रकारे सक्सेस सिव्हिल इंजिनियर बनू शकता. आता तुम्ही चांगल्या प्रकारे एक इन्कम तुमचा जनरेट करू शकता. इन्कम जनरेट कसा करायचं हे मी तुम्हाला तुम्ही जेव्हा व्हिजिट करणार तेव्हा मी तुम्हाला यासोबतच पूर्ण समजावून सांगेल. कशा प्रकारे आपण फ्रीलान्सिंगच्या द्वारे ऑनलाईन सुद्धा इन्कम जनरेट करू शकतो, त्यासोबतच तुम्हाला ऑफलाईनमध्ये कशा प्रकारे आपण इन्कम जनरेट करू शकतो तेही तुम्हाला मी सांगतो. तुम्ही यासाठी तुम्हाला यायचं आहे आपल्या अमरावतीमध्ये गाडगेनगरमध्ये आपलं सिव्हिल झोन इन्स्टिट्यूट आहे, तिथे येऊन तुम्हाला व्हिजिट करायची आहे. ज्याला हे कोर्सेस 1 by 1 लावायचे आहे तो 1 by 1 सुद्धा लावू शकतो. ज्याला हे कोर्सेस कंबाईनमध्ये लावायचे आहे, 1 by 1 जर लावायचे असेल तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता, 1 by 1 सुद्धा लावू शकता. परंतु ज्याला हे कोर्सेस पूर्ण कंबाईनमध्ये लावायचे, एक पॅकेज इंजिनियर ज्याला बनायचं आहे त्याला फक्त 20,500 मध्ये आपण हे सगळे कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. 8 सॉफ्टवेअर आहे आणि किती आहे 4 प्रॅक्टिकल तुम्हाला कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. आणि यासोबतच जे हे सगळे कोर्सेस कंबाईनमध्ये लावेल त्याला आपण लेआउट सुद्धा शिकवणार आहोत, साईड व्हिजिट सुद्धा असणार आहे, रिझ्यूम मेकिंग, कशा प्रकारे आपण रिझ्यूम देणार कंपनीला, रिझ्यूम सुद्धा तुम्हाला आम्ही शिकवू. त्यानंतर कशा प्रकारे आपण स्वतःचा पोर्टफोलिओ बनवणार हे सुद्धा तुम्हाला आम्ही शिकू. म्हणजे तुम्हाला एक परफेक्ट इंजिनियर बनवून देण्यासाठी हा पॅकेज इंजिनियर कोर्स लॉन्च केलेला आहे. इंजिनियर 20,500 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिन्याचा कोर्स असेल, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. आमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे सिव्हिल झोन इन्स्टिट्यूटचं ते हेच आहे, वी वॉन्ट दॅट you can become a successful civil engineer by getting all the skills who can complete the work of entire civil industry. तुम्ही एक सक्सेसफुल सिव्हिल इंजिनियर झाले पाहिजे, जे की तुम्ही सक्सेसफुल सिव्हिल इंजिनियर केव्हा व्हाल जेव्हा तुम्ही पूर्ण सिव्हिल इंडस्ट्रीचं काम स्वतः करू शकाल. तुम्हाला एक पॅकेज इंजिनियर बनवण्यासाठी आम्ही हा कोर्स लॉन्च केलेला आहे. ज्याला पण समजा यायचं जर असेल तर तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. ॲड्रेस आहे आपला नियर टू पूनम फोटोशॉप, फर्स्ट फ्लोअर, गाडगेनगर, अमरावती. तुम्ही आपल्या वेबसाईटला सुद्धा इंजिनियर व्हिजिट करू शकता, www.civilzone.in. तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता किंवा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला 8208175238. या नंबरवरती तुम्ही कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता इंजिनियर्स. तर तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये काही नवीन जर करायचं असेल किंवा तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही नक्की एकदा सिव्हिल झोन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा.